हॅलो एव्हरीवन, आय एम अश्वी मेकअप आर्टिस्ट. सो गाईज, आज मी तुम्हाला एक रिसेप्शन मेकअप लुक क्रिएट करून दाखवणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी पूर्ण फेस चांगल्या प्रकारे वेट टिश्यूने क्लीन करेन. देन मी करेन पूर्ण फेसवर टोनर अप्लाय. यानंतर जो नेक्स्ट स्टेप आहे टोनरच्या नंतर तो आहे मॉइश्चरायझर अप्लाय. मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर मी थोडासा वेट करेन, कारण हा स्किनमध्ये चांगल्या प्रकारे मर्ज होईल. देन याच्यानंतर करेन मी करेक्टर. तर मी कोणकोणत्या एरियावर करेक्टर करत आहे. अंडर आय, माउथ एरिया, या एरियावर मी ऑरेंज करेक्टर करेन आणि मॉडेलच्या स्किनवर रेड पिंपल्स आहेत त्याच्यावर मी ग्रीन करेक्टर करेन. तुम्ही बघू शकता गाईज, मी करेक्टर केला आहे. मी याला चांगल्या प्रकारे ब्लेंड करेन. स्मॉल ब्लेंडरच्या हेल्पने मी पूर्ण करेक्टर चांगल्या प्रकारे ब्लेंड करून घेईन. तर गाईज, नेक्स्ट मी करणार आहे मेन पार्ट म्हणजे बेस अप्लाय. पूर्ण फेस आणि नेक कवर केल्यानंतर एक ब्लेंडरच्या हेल्पने पूर्ण फेस ब्लेंड करेन. फेस हायलायटिंगसाठी यूज करेन टी-झोनवर कन्सिलर अप्लाय. जो मी बेस केला आहे त्याहून 2 टोन फेअर. नेक्स्ट करेन मी कॉन्टोर. कॉन्टोर मी क्रीम बेसनी केला आहे. त्यानंतर एका ब्रशच्या हेल्पने टी-झोन ब्लेंड करेन. तुम्ही बघू शकता गाईज, ब्लेंडिंग प्रॉपर झाली आहे. त्यानंतर आपण ब्लश अप्लाय करूया. नेक्स्ट मी यूज करत आहे लिक्विड ब्लशर. तुम्ही बघू शकता गाईज, ब्लशर चीकबोन नोज पॉईंटवर अप्लाय केला आहे आणि एका स्मॉल ब्लेंडरच्या हेल्पने ब्लश ब्लेंड केला आहे. देन मी करेन लूज पावडर अप्लाय. लूज पावडर अप्लाय करायच्या आधी अंडर आय लाईन चांगल्या प्रकारे ब्लेंड करेन आणि पूर्ण फेस आणि नेकवर लूज पावडर अप्लाय करेन. त्यानंतर करेन मी आयब्रो डिफाईन. आयब्रो डिफाईनसाठी यूज करेन मी ब्राऊन कलर जेल बेस आयब्रो डिफायनर. त्यानंतर परत एकदा आयलिडवर आयबेस अप्लाय करेन. आयबेस केल्याने आयशॅडो कलर प्रॉपर अप्लाय होतात आणि कलर उठून दिसतात. आयबेस ब्लेंडरने ब्लेंड करेन. तर यानंतर मी करेन आय मेकअप स्टार्ट. फर्स्ट कलर अप्लाय करेन लाईट ऑरेंज कलर. त्यानंतर मीडियम फ्लफी ब्रशच्या हेल्पने प्रॉपर ब्लेंड करेन. नेक्स्ट कलर अप्लाय करेन डार्क ब्राऊन कलर आणि हा आउटलेटवरच अप्लाय करून ब्लेंडिंग करेन. गाईज, तुम्ही बघू शकता ब्लेंडिंग टेक्निक. त्यानंतर अप्लाय करेन आउटर लिडवर ब्लॅक कलर आणि हा सुद्धा आउटर कॉर्नरवर आणि क्रीज लाईनवर ब्लेंड करून घेईन. परत एकदा आउटरवर ब्लॅक कलर अप्लाय करेन. परत एकदा आउटरवर ब्लॅक कलर अप्लाय करेन, कारण मला हेवी आय मेकअप क्रिएट करायचा आहे. त्यानंतर प्रॉपर ब्लेंडिंग करून क्रीज कट क्रिएट करणार आहे. त्यानंतर मीडियम टोन कन्सिलर घेऊन क्रीज कट क्रिएट करेन. गाईज, तुम्ही बघू शकता कट क्रीज क्रिएट करताना ब्रश मी एका जागेवरच राऊंड करते. तुम्ही सुद्धा याच टेक्निकनी क्रीज कट क्रिएट कराल तर इझिली क्रिएट होईल. तुम्ही बघू शकता गाईज, किती इझिली क्रिएट होत आहे. देन क्रीज कट क्रिएट झाला आहे. त्यानंतर अप्लाय करेन आयबेस लाईनवर डार्क ब्राऊन कलर आणि तो स्मॉल ब्रशच्या हेल्पने ब्लेंड करेन. नेक्स्ट अप्लाय करेन पर्पल कलर आणि हा सुद्धा स्मॉल ब्लेंडिंग ब्रशच्या हेल्पने ब्लेंड करेन. नेक्स्ट अप्लाय करेन लिक्विड ग्लिटर. लिक्विड ग्लिटर करताना स्टार्टिंग मी मिडलने केली आहे. तुम्ही बघू शकता गाईज, लिक्विड ग्लिटर किती इझिली अप्लाय होत आहे. देन करेन मी लायनर अप्लाय. लायनर मी जेल बेस करत आहे. गाईज, तुम्ही बघू शकता लायनर मी आउटरवर स्मज केला आहे. नेक्स्ट अप्लाय करेन मस्कारा. नेक्स्ट करेन लॅश अप्लाय. तर गाईज, तुम्ही बघू शकता आय मेकअप किती छान क्रिएट झाला आहे. देन करेन लोअर लिडवर ब्लॅक कलर काजल अप्लाय. त्यानंतर स्मॉल ब्लेंडिंग ब्रशच्या हेल्पने
काजल स्मज करेन. त्यानंतर इनर कॉर्नरवर व्हाईट शिमर अप्लाय करेन आणि पूर्ण लोअर लिडवर सेम आयशॅडोज कलर अप्लाय करेन. नेक्स्ट अप्लाय करेन पावडर बेस कॉन्टोर. तुम्ही बघू शकता गाईज कॉन्टोर टेक्निक. नेक्स्ट मी यूज करेन ब्लशर. सो गाईज तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा. यानंतर करेन मी हायलायटरने टी-झोन हायलाइट्स. हायलायटर प्रॉपर अप्लाय केला आहे. नेक्स्ट मी यूज करत आहे लिपस्टिक. लिपस्टिक मी डार्क पिंक कलर अप्लाय करत आहे. तुम्ही बघू शकता गाईज लिपस्टिक कलर किती छान दिसते ब्राईडला. लास्ट अप्लाय करेन लॉंग लास्टिंग मेकअपसाठी मेकअप फिक्सर. तुम्ही बघू शकता गाईज ऑलमोस्ट मेकअप डन झाला आहे. तर गाईज आजचा ट्रेडिशनल मेकअप लुक कंप्लीट.